नमस्कार सर्वांना. आज आहे रथसप्तमी. रथसप्तमीच्या दिवशी कथाला खूपच महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आदित्य आणि कश्यप यांचा पुत्र आहे. सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून रथसप्तमी साजरी केली जाते. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनाला विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णाचा पुत्र साम याला त्याच्या शारीरिक शक्तीचा खूप अभिमान होता. एकदा दुर्वासा ऋषी हे श्रीकृष्णाला भेटायला आले होते. तत्पूर्वी त्यांनी बराच काळ ध्यान केले, त्यामुळे त्यांचे शरीर खूप कमजोर होत त्यांना अशक्तपणा आला होता. दुर्वासा ऋषी यांची शारीरिक स्थिती पाहून सामाने जोरजोरात हसत दुर्वासा ऋषीचा अपमान केला. साम याचा उद्धटपणा पाहून दुर्वासा ऋषी यांना राग आला आणि त्यांनी साम यास कुष्ठरोगाचा शाप दिला. सामची ही अवस्था पाहून श्रीकृष्णाने त्याला सूर्यदेवाची उपासना करायला सांगितले. वडिलांच्या आज्ञेनुसार सांबाने सूर्यदेवाची उपासना केली. सांबाच्या उपासनेने प्रसन्न होत सूर्यदेवाने साक्षात प्रगट होत त्याचा कुष्ठरोग बरा केला आणि सूर्यदेवाच्या कृपेने सांबाला त्याचे सुदृढ आणि आकर्षक शरीर पुन्हा प्राप्त झाले. म्हणून जे भक्त रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची यथायोग्य पूजा करतात त्यांना आरोग्य, पुत्र, संपत्ती प्राप्त होते, अशी मान्यता आहे. अजून एक आहे दुसरी पौराणिक कथा, जी गणिका नावाच्या महिलेशी संबंधित आहे. या महिलेने तिच्या संपूर्ण आयुष्यात कधीही दानधर्म केले नाही. जेव्हा या महिलेचे शेवटचे दिवस जवळ आले तेव्हा ती वसिष्ठ ऋषींकडे गेली आणि म्हणाली, गुरुदेव, मी जीवनात कधीही दान केले नाही, मग मला मोक्ष कसा मिळणार? यावर ऋषी म्हणाले की माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी म्हणजेच रथसप्तमीला दान द्यावे. या दिवशी दिलेल्या दानाचे हजारो पटीने लाभ मिळतो. तसेच या दिवशी नदीत स्नान करावे, सूर्यदेवाला जल अर्पण करावे, मिठाशिवाय अन्न खावे. असे केल्याने पुण्य प्राप्त होते. वसिष्ठ ऋषींनी सांगितल्याप्रमाणे गणिकेने रथसप्तमीच्या दिवशी व्रत केले आणि काही दिवसानंतर गणिकेचा मृत्यू झाला आणि तिला स्वर्गलोकात स्थान मिळत तिला इंद्राच्या अप्सरांची प्रमुख होण्याचे सौभाग्य लाभले. असे हे म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी दानधर्माला खूप महत्त्व आहे.